हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो, तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. होळी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका या 3 गोष्टी, अन्यथा भोगावे लागतील त्याचे वाईट परिणाम. भारतीय संस्कृतीत सर्वात मोठा आणि ऊर्जा देणारा सण म्हणजे होळी पौर्णिमा. पण होळी ही केवळ रंगांची उधळण नाही, तर ही रात्र आहे सिद्धी प्राप्त करण्याची, आणि हीच रात्र आहे सर्व भयंकर नकारात्मक शक्तींच्या जागृत होण्याची. त्यामुळे या होळीच्या रात्री आपण ज्या काही गोष्टी कळत नकळत करत असतो, त्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावरती खोलवर होत असतो. म्हणूनच होळीच्या दिवशी चुकूनही केल्या तर या गोष्टी केल्या परिणाम तुमच्या 7 पिढ्यांना त्याचा भोगावा लागू शकतो. हे आपल्या शास्त्रात आणि अनुभवातून सिद्ध झालेले कडू सत्य आहे. तर बघा, त्यामुळे अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत, हेच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, आणि हो, हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे, जो तुमचं नशीब एका रात्रीत पलटू शकतो. होळीची रात्र ही महारात्र मानली जाते. तंत्रमंत्र करण्यासाठी सर्वात मोठी संधी असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की होळीच्या दिवशी अचानक कोणाचं तरी आरोग्य बिघडतं, घरात विनाकारण भांडणं सुरू होतात, किंवा व्यवसाय अचानक ठप्प होतो. त्यानंतर बघा, जाणतेपणी काही चूक होते. आपण आनंदाच्या भरात अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे आपण स्वतःहून संकटांना आमंत्रण देतो. पहिली मोठी चूक म्हणजे पांढऱ्या वस्तूंचे सेवन. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, होळी पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे सेवन किंवा दान करणे टाळा. दूध, दही, ताक किंवा पांढरी मिठाई ना कोणाला द्यायची आहे ना कोणाकडून घ्यायची आहे. तर बघा, कारण पांढरा रंग हा चंद्राचा आणि नकारात्मक शक्तीचा आकर्षित करणारा रंग मानला जातो. या रात्री अनेक जण करणीबाधा करण्यात पांढऱ्या वस्तूंचा वापर करत असतात. जर तुम्ही अनोळखी व्यक्तीकडून दिलेली पांढरी मिठाई किंवा वस्तू खाल्ली तर तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकते. लक्षात ठेवा, अन्नातून दिलेली बाधा ही सर्वात भयंकर असते. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे केस मोकळे सोडणे आणि अत्तर वापरणे. महिलांनी ही गोष्ट कान देऊन ऐकावी. होळीच्या रात्री स्त्रियांनी आपले केस कधी मोकळे सोडू नयेत. शास्त्रात असे म्हटले आहे की मोकळे केस नकारात्मक ऊर्जेचा लवकर शोषून घेतात. तसेच या रात्री तीव्र वासाचे अत्तर किंवा सेंट लावून घराबाहेर पडणे म्हणजेच मृत्यूला किंवा संकटांना मिठी मारण्यासारखे आहे. होळीच्या अग्नीतून सुटणाऱ्या लहरी आणि वातावरण फिरणाऱ्या अतृप्त शक्ती या तीव्र सुवासाकडे आकर्षित होतात, आणि त्यामुळे तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये कारण क्लेश वाढू शकतात. त्यामुळे या दिवशी साधे राहा आणि देवाची भक्ती करा. तिसरी मोठी चूक, चौरस रस्त्यावर जाणे किंवा पडलेल्या वस्तू शिवणे. तिसरी चूक जी अनेक तरुण मुले करतात, होळीच्या रात्री उशिरा कोणत्याही चौकोनातून जाऊ नका. जर तिथे लिंबू, मिरची, काळी बाहुली किंवा अबीर, गुलाल पडलेलं असेल तर त्याला चुकूनही पाय लावू नका किंवा ओलांडू नका. हा केवळ योगायोग नसतो, ही उतरवलेली पीडा असते. जर तुमचा पाय त्याला लागला तर दुसऱ्याची इडापिडा तुमच्या अंगात येते आणि मग डॉक्टरांकडे जाऊनही त्याचा उपयोग होत नाही. ही गोष्ट हसण्यासारखी नाही, हसण्यावर नेऊ नका, कारण त्याचे परिणाम भयंकर होतात. आता याची तुम्ही वाट पाहत आहात तो खूप मुक्त उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणती तरी वाईट नजर आहे, तर हा उपाय तुम्ही नक्की करा. होळी पेटल्यानंतर त्या अग्नीची थोडी राख घेऊन घरी या, आणि ती राख थंड झाल्यावर एका लाल रंगाच्या कपड्यात बांधा. त्यासोबत एक सुपारी आणि 2 लवंगा ठेवा, आणि ही पोटली तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आतून बांधा. त्यामुळे वर्षभर तुमच्या घरात कोणाची नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आणि लक्ष्मीचा वास राहील. दुसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या समोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील. होळी पौर्णिमा ही केवळ रंगांचा सण नसून
ती सिद्धिरात्र मानली जाते. तंत्रशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रानुसार या रात्री केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. तुमच्या जीवनातील संकट दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धी मिळवण्यासाठी 10 अत्यंत प्रभावित उपाय आहेत, ते आता आपण पाहूया. 1. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी जर पैसे टिकत नसेल किंवा कर्ज वाढत असेल तर होळीच्या दिवशी गुलाल घेऊन तो एका लाल कपड्यात बांधा. त्यात एक चांदीचे नाणे किंवा साधे नाणे ठेवा. पोटली लक्ष्मी मातेच्या चरणाशी ठेवून ओम श्री लक्ष्मी नमः हा मंत्र जप करा आणि नंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. दुसरा उपाय, घराघरातील नकारात्मकता घालवण्यासाठी होळी जळून शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिथली थोडी राख म्हणजेच भस्म घरी घेऊन या. ही राख पाण्यात मिसळून घरभर शिंपडा. त्यामुळे घरातील वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता येते. आता त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी होळीच्या रात्री एका नारळ 7 वेळा तो जो आहे तो उतरवून घ्यायचा. लाल दोरा गुंडाळायचा त्या नारळाला आणि तो नारळ आपल्या डोक्यावरून सांगितल्याप्रमाणे 7 वेळा उतरवायचा आणि पेटत्या होळीमध्ये अर्पण करायचा. अर्पण करताना तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करायची. त्यानंतरचा चौथा उपाय, आजारपण आणि बाधा दूर करण्यासाठी. जर घरात कोणी सतत आजारी असेल तर 7 लवंगा आणि 3 काळे मिरे हे घ्यायचे आहेत. तर त्या व्यक्तीच्या अंगावरून 21 वेळा उतरवून होळीच्या अग्नीमध्ये टाकायचे. असे मानले जाते की त्यामुळे आजारपण जळून नष्ट होऊन खाक होतं. तसेच पती पत्नीमध्ये वाद मिटवण्यासाठी हा 5वा उपाय सांगितला गेलेला आहे. ज्या पती पत्नींमध्ये सतत भांडणे होतात त्यांनी होळीच्या रात्री उत्तर दिशेला तोंड करून बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. होळीच्या अग्नीला एक प्रदक्षिणा करावी नवरा बायकोंनी जोडीने, त्यामुळे प्रेम वाढतं. 6वा उपाय म्हणजे रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी होळी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा. पिंपळाची 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि तिथे दिवा लावा. शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि थांबलेली कामे पूर्ण होतात. त्यानंतर बघा 7वा उपाय, घरावर कोणाची जर तुमच्या नजर लागू असेल किंवा लागलेली असेल, होळीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे स्वस्तिक काढा. स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहा. त्यामुळे बाहेरील कोणाकोणाची वाईट नजर किंवा वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकणार नाही. 8वा उपाय, मुलांच्या अभ्यासात एकाग्रतेसाठी. जर मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल तर होळीच्या राखेचा टिळा मुलांच्या कपाळावर लावा. तसेच मुलांना हाताने होळीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला पांढऱ्या पुस्तकाचे, वस्तूचे, साखर किंवा तांदूळ दान करावेत. त्यानंतर बघा 9वा उपाय आहे शत्रुबाधा शांत करण्यासाठी. जर तुम्हाला शत्रूचा त्रास होत असेल तर या 7 गोमती चक्र घेऊन ती होळीच्या अग्नीत तुम्हाला अर्पण करायची. अर्पण करताना तुमच्या शत्रूचे नाव मनात घेऊन तो शांत व्हावा अशी इच्छा व्यक्त करायची आहे. त्यामुळे शत्रूचे प्रयत्न निष्फळ ठरतात. 10वं म्हणजे बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय असणार आहे. होळीच्या रात्री एका ताटात 5 वेलची आणि 5 कापूर जाळून त्याची आरती संपूर्ण घरभर फिरवा. त्याचा सुगंध लक्ष्मीला आकर्षित करतो आणि घरात काहीही तसेच कधीही अन्नाची व धान्याची कमतरता भासत नाही. हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केले. कोणाचे वाईट न चिंता करावे. उपाय करताना मनात श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा आहे, त्यामुळे आपण जागृत राहणे गरजेचे आहे. व्हिडिओत सांगितलेल्या या 3 चुका टाळा आणि आपले कुटुंब सुरक्षित ठेवा. तर ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर जाता जाता एक लाईक व्हिडिओला करा आणि चॅनेलला सबस्क्राईबही करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.